धन्यवाद. अमर काळे. येतात त्यांचा भाषण होईपर्यंत. अमर काळे लवकर. अध्यक्ष महोदय 293च्या प्रस्तावावर माझे मत मांडण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा हा प्रस्ताव विरोधी पक्षाकडून या ठिकाणी मांडण्यात आला. याच्यामध्ये राज्यातली बेरोजगारी, महागाई आणि शासनाने जो आता नवीन प्रकल्प जो प्रस्तावित केलेला आहे नागपूर मुंबई एक्सप्रेसवे, या सर्व मुद्द्यांचा समन्वय या प्रस्तावामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बेरोजगारी हा या राज्याचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं होऊन बसलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं की तुम्ही मला फक्त 100 सशक्त आणि बुद्धिमान तरुण द्या. त्या 100 सशक्त आणि बुद्धिमान तरुणांच्या भरोशावर मी संपूर्ण विश्वावर राज्य करून दाखवेन. या स्वामीजी विवेकानंदांच्या या एका वाक्यामधून युवकांमधली ताकद काय आहे हे आपल्याला त्या निमित्तानं कळतं अध्यक्ष महोदय. परंतु आज ज्या पद्धतीनं या राज्यातला, या देशातला युवक ज्या पद्धतीनं बेरोजगारीला समोर जातोय, ही सुद्धा आपल्या देशाकरता पुढच्या काळामध्ये एक फार मोठी धोक्याची घंटा आहे, हे मला या निमित्तानं सांगायचं वाटतं. आपला देश हा 2020 पर्यंत जागतिक महासत्ता होईल असं स्वप्न या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांनी त्यावेळेला बघितलं होतं. आणि हे स्वप्न ज्या वेळेला अब्दुल कलाम साहेबांनी बघितलं त्यावेळेला या देशामध्ये 18 ते 35च्या वयोगटातला जो 65% युवक आहे, या युवकाच्या भरोशावर या देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न अब्दुल कलाम साहेबांनी बघितलेलं आहे. परंतु आज जर परिस्थिती आपण या राज्यातली सुद्धा जर बघितली अध्यक्ष महोदय, तर फार मोठ्या एका भीषण याला आपण समोर जातोय. विदर्भाचा जर आपण विचार केला अध्यक्ष महोदय, तर विदर्भामधले काही जिल्ह्यांचा जर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर नक्षलाईट मूव्हमेंट आमच्या विदर्भामध्ये फार मोठ्या पद्धतीने वाढते अध्यक्ष महोदय. आणि या नक्षलाईट मूव्हमेंटमध्ये जे खऱ्या अर्थाने जे सामील होतात आहे ते तरुण पोरं, कोवळे पोरं, 17-18 वर्षाचे पोरं ह्या हातामध्ये बंदुका घेऊन आज नक्षलाईट मूव्हमेंटमध्ये त्या ठिकाणी सामील होताना आपण बघतोय अध्यक्ष महोदय. आणि या परिस्थितीला कारण काय आहे हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण विचार करण्याची गरज आहे. जर या तरुण बेरोजगार पोरांना जर आपण त्यांना कुठलं जर काम दिलं तर ही जी आपली एक तरुणांची एक मोठी फळी ज्या नक्षलवादाच्या मार्गावर जाते ती कदापि पुढच्या काळामध्ये जाणार नाही अध्यक्ष महोदय. म्हणून मला या निमित्तानं इतकं सांगायचं वाटतं की हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि याच्या बाबतीमध्ये शासनानं अतिशय गांभीर्याने विचार करण्याची आज नितांत आवश्यकता आहे, हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं वाटतं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण नागपूर मुंबई या एक्सप्रेसवेची सुद्धा या ठिकाणी चर्चा या निमित्तानं करणार आहोत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्या वेळेला ही चर्चा चालू होती मी बघत होतो की सत्ताधारी पक्षातले लोक या प्रकल्पाला पॉझिटिव्ह बाजू याच्यातला सांगत होत्या, आमच्याकडले काही लोक विरोध करत होते. परंतु विरोधाकरता विरोध करण्याची मानसिकता अध्यक्ष महोदय आमची नाही आणि मला या प्रकल्पाला विरोध सुद्धा करायचा नाही अध्यक्ष महोदय. परंतु काही ज्या अतिशय महत्त्वाच्या बाबी अध्यक्ष महोदय त्या सुद्धा मला या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणून द्यायचे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी हा नागपूर मुंबई जो एक्सप्रेसवे होतोय अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये माझ्या आर्वी विधानसभा मतदारसंघामधली सुद्धा अध्यक्ष महोदय एका जिल्हा परिषद सर्कलमधली जमीन त्या ठिकाणी जाणार आहे अध्यक्ष. एक नवीन टाउनशिप सुद्धा ही आमच्या मतदारसंघामध्ये तिथं प्रस्तावित करण्यात आलेली अध्यक्ष महोदय. आणि हे होत असताना या ठिकाणी सांगण्यात आलं आम्ही ज्या लोकांच्या जमिनी जाईल त्यांना अशा पद्धतीची मदत करू, हे करू, ज्या ठिकाणी टाउनशिप होणार आहे त्या ठिकाणी आम्ही हे प्रकल्प उभे करू, हे सर्व या ठिकाणी या शासनाच्या GRच्या माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगण्यात आले. परंतु मला या निमित्तानं अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगायचं वाटतं की याच्या पहिले सुद्धा पुनर्वसन काय आहे, पुनर्वसनाचे चटके काय आहे हे आम्ही अध्यक्ष महोदय अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहिलं आहे अध्यक्ष महोदय. आणि असं असतं की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि याच्या पहिले जे लोअर वर्धा धरण आमच्या मतदारसंघाच्या बाजूला झालं आहे अध्यक्ष महोदय, या लोअर वर्धा धरणामध्ये माझ्या मतदारसंघातले 20 गाव गेले अध्यक्ष महोदय. आणि या 20 गावामध्ये आमचे घरं, आमचे जमिनी हे सुद्धा गेलेलं आहे. माझं स्वतःचं गाव अध्यक्ष महोदय, माझं स्वतःचं गाव वाठोडा हे त्या लोअर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेलं अध्यक्ष महोदय. माझी जमीन गेली आहे, माझं घरदार गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा काय आहे हे सुद्धा मला त्या निमित्तानं पूर्ण कळतंय अध्यक्ष महोदय. आज तुम्ही जर अभ्यास केला आणि तुम्ही जर विचार केला तर या प्रकल्पामध्ये ज्या लोक गेलेत
जे अध्यक्ष महोदय मोठे कास्तकार होते ते आज अल्पभूधारक झाले आणि जे अल्पभूधारक होते ते आज भूमिहीन झाले. ही वस्तुस्थिती या सर्व प्रकल्पाची. अध्यक्ष महोदय, काय आमचे हाल लावले अध्यक्ष महोदय. आम्ही जमिनी दिल्या, आम्हाला सांगण्यात आलं होतं तुम्ही या प्रकल्पाकरता जमिनी द्या, आम्ही तुम्हाला तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला नोकरी देऊ, आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने मोबदला देऊ. पण अध्यक्ष महोदय हातामध्ये काही आलं नाही. अध्यक्ष महोदय काहीच भेटलं नाही. अध्यक्ष महोदय आम्हाला 40 आणि 45,000 रुपये एकरची जमिनी आमच्या घेतल्या अध्यक्ष महोदय. आणि ज्या वेळेला आम्ही कोर्टामध्ये आमच्या जमिनीकरता दाद मागण्याकरता गेलो अध्यक्ष महोदय, त्यावेळेला शासन हे सुप्रीम कोर्टापर्यंत अपील करतं अध्यक्ष महोदय. सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या काय तुम्ही हाल मांडले अध्यक्ष महोदय, हे आम्ही त्या निमित्तानं बघितलं अध्यक्ष महोदय. आमच्या स्वतःच्या जमिनीचे मोबदला मिळण्याकरता जेव्हा आम्ही जातो, कुठं जाणार अध्यक्ष महोदय तो प्रकल्पग्रस्त, कुठं जाणार तो प्रकल्पग्रस्त, कुठपर्यंत तो तुमचा सुप्रीम कोर्टापर्यंत पूर्ण आहे अध्यक्ष महोदय. एवढी ताकद त्या थकलेल्या प्रकल्पग्रस्तामध्ये नाही अध्यक्ष महोदय. हे प्रकल्पग्रस्तांचे झालेले हाल हे आम्ही उघड्या डोळ्याने अध्यक्ष महोदय या ठिकाणी बघितले अध्यक्ष महोदय. आणि आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 5,000 लोकांची, 5,000 सुशिक्षित बेरोजगारांची आज प्रकल्प मदतीचं लोन झालेली आहे सुशिक्षित बेरोजगार म्हणून. 5,000 पैकी अध्यक्ष महोदय 200 लोकांना आपण नोकऱ्या दिलेल्या आहे. 4,800 प्रकल्पग्रस्त अजून सुद्धा नोकऱ्यांच्या प्रतीक्षेमध्ये अध्यक्ष महोदय. आणि यावेळेला आम्हाला हे सुद्धा कळतं अध्यक्ष महोदय की प्रत्येकाला तुम्ही रोजगार देऊ शकत नाही, प्रत्येकाला तुम्ही नोकरी देऊ शकत नाही. त्यावेळेला सरकारच्या समोर आम्ही प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही जो प्रकल्पग्रस्त ज्याची जमीन या धरणामध्ये गेलेली आहे त्याला तुम्ही त्याच्या व्यवसाय करता 10 लाख रुपयाची मदत करा. आणि 10 लाख रुपयाची मदत त्या प्रकल्पग्रस्ताला गेल्यानंतर त्याचा नोकरीवरचा हक्क हा तुम्ही वळता करा. ही मागणी आमचं सरकार असताना पासून अध्यक्ष महोदय, ही मागणी आताची नाही, ही मागणी जेव्हापासून आमचं सुद्धा सरकार होतं तेव्हापासून आमची ही मागणी अध्यक्ष महोदय. परंतु या मागणीला सुद्धा आतापर्यंत अक्षरशः काय ते दाखवण्यात आले. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडून फार अपेक्षित होतो, कारण ती विरोधी पक्षामध्ये असताना त्यांनी सुद्धा या मागणीला उचलून धरलं होतं. आज देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होऊन आता जवळपास 1.5-2 वर्ष होत आहेत, परंतु अजून सुद्धा अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये कुठलाच तोडगा अध्यक्ष महोदय अद्यापर्यंत निघालेला नाही. गोसीखुर्दला 2,90,000 मागच्या वेळेला दिले. आम्ही विचारलं की 2,90,000 गोसीखुर्दला तुम्ही सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्ताला देताय, आमच्या प्रकल्पग्रस्तांनी काय घोडे मारलं. त्यावेळेला आम्हाला शासनाकडून उत्तर देण्यात आलं की गोसीखुर्दचा प्रकल्प हा नॅशनल प्रोजेक्ट आहे आणि नॅशनल प्रोजेक्ट असल्यामुळे गोसीखुर्दला 2,90,000 आम्ही सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्ताला देऊ, तुमचा प्रकल्प हा नॅशनल प्रोजेक्ट नसल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये मोबदला देण्यात येणार नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही जमीन दिल्या, आमची घरदारं गेले आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा तो नॅशनल प्रोजेक्टचाही लावता. आणि अध्यक्ष महोदय त्या गोसीखुर्दवाल्यांनी जे सहन केले अध्यक्ष महोदय की 2,90,000 घेऊन चूप राहिले, परंतु 2,90,000 अध्यक्ष महोदय काही होणार नाही. कमीत कमी 10 लाख रुपये हा मोबदला हा सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्ताला या राज्यामधला मिळायला पाहिजे, ही आग्रही मागणी त्या निमित्ताने अध्यक्ष महोदय. आणि 2,90,000 जर घेतले अध्यक्ष महोदय तर फुटाणे मुरमुरच्या दुकान सुद्धा लावणं होणार नाही अध्यक्ष महोदय आमच्याकडनं. त्यामुळे मला इतकंच सांगायचं वाटतं की आमच्या या मागण्यांचा रास्त विचार या निमित्तानं व्हायला पाहिजे. विकासाला कुठलाच विरोध आमचा राहणार नाही. आम्ही स्वतः लोकांकडे जाऊ आणि तुम्हाला जमिनी मिळवून देऊ, परंतु जोपर्यंत ज्या लोकांच्या पूर्णतः समाधान त्या कास्तकारांचं होत नाही तोपर्यंत आमचा हा विरोध कायम राहील अध्यक्ष महोदय. कारण की चटके अध्यक्ष महोदय आम्ही सहन केलेले आहे आणि पुन्हा भविष्यामध्ये असे चटके आमच्या मतदारसंघातल्या लोकांना आम्ही होऊ देणार नाही, त्यांना लागू देणार नाही. हे सुद्धा या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. विकासाला संपूर्ण पाठिंबा राहील, परंतु प्रकल्पग्रस्तांचं आणि त्या कास्तकारांचं सुद्धा हे संपूर्णतः समाधान त्या निमित्तानं झालं पाहिजे. हीच एक अपेक्षा या ठिकाणी रास्त अपेक्षा शासनाकडनं करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. पक्ष का जो प्रस्ताव